नमस्कार, मी डॉक्टर कांतीलाल पावरा, तालुका आरोग्य अधिकारी दडगाव. આજનો વિષય આપણો છે કે એને ગરોદર માતાની તપાસણી કા ગરજેન છે અને ગરોદરપણામાં કતરાવાર તપાસणं यू विषय છે કે गरोदरपणा म्हणजे आपणा डायडाया कहीं गयला के एक बाईन जो जीव से जो एक मरणंदारम आणि एक जीवनंदारम रहित जहाँ लोगन डिलिव्हरी सुखरूप नाही ता लोगन गरोदरपणापासून ते अतरा जोखमीन कारणे से ते खास करीन जोखमीन कारण आपू इनामा महत्वान कय एक अपना समाज में कमी वयमा वियाव कर देता हा याने कमी वयमा वियाव कर्यानंतर तीन सुरीन जो शरीर बॉडी से ची व्यवस्थित पोहायण जुवे आणि व्यवस्थित तेरा कटिभाग कैतरा आपतीना हा कमर कैतरा हाँ ते आपण जो गर्भधारण करता वाढ येणं जुवे अहली वाढ नसताना ते कमी वयमा जर लग्न कर दिल्या ते तीन आपणे सुरी हे जो दिवस असता दिवस रहिताना गरोदरपणामा एने डिलिव्हरी टाइमे खूप अडचणी आवतरा कमी उंची रहे ची बी अडचणी मासे आपू उंची कमी रहितरी तीन सुरीन वाढ नाही होईतरी तेरे बी आपू अडचण से आणि कमी उंची कमी वय याते खूप आपू जोखमीन कारण से आणि तिनामुळे आपणा बायान जे गरोदर मातांचे इंद्र जीव जाणे संभव जास्ती रहितरो तेर नंतर आपू बीएमआय कहत राही आमुतीना ते बीएमआय मा काय रहित उंचीने वजन करत रामो ते उंचीन वजन जर कर्या उंचीनुसार तेरो वजन जर व्यवस्थित नाही रह्य ते बीएमआय कहत राहा म्हणजे आपू साधारण भाषाम कहे ते कुपोषित आहे त्याची कुपोषित रही त्याची मातान बी वाढ होईतरी याने गर्भन बी वाढ होईतरी ओहलामा आपण कुपोषण चक्र चालू रहित कमी वयमा लग्न कर दिल्या ते पुऱ्यान बी वाढ होईतली याने हस्क्रीन वाढ नाही होती नामा मुदतपूर्व डिलिव्हरी जातली याने आपण पुरे कुपोषित होई जातलं नंतर कमी उंची रहे ते कमी उंची बी तीन माता हा टाइम ऊपर सीजर करना पड़ता नहीं ते घरूच आपण डिलिव्हरी प्रयत्न करता अहलामाची माता आपली मरणंधारम रहितली तेर नंतर जर आपण बीएमआय कहियो मी त्याची बाई जर कुपोषित रही ते पुरे काय पोहायण्य आणि पुरे जर पोहाय कहे ते सुरीन जो वय से नंतर बीएमआय कहियो तुम हो नंतर तेरी उंची कहियो ते ही व्यवस्थित रहण्य ते पुरे सशक्त जन्म मावण्य तेर करता आपूस विनंती से वियाव करने करता योग्य वय से आपण जर करिया ते आपू सुरीन वय जर गर्भधारणा जर अण जोवे कहे ते 20 वर्ष 20 वर्षी तेर गर्भधारणा अण जोवे 19 वर्ष लग्न य पण तेरी गर्भधारणा 20 वर्ष लग्न अण जे ते 20 वर्षमा तेरे कंप्लीट वाढ रहितरी यांची वाढ आहे ते योग्य बाळ जन्म मावणे बाळ सशक्त जन्म मावणे धीरसे आपणा इनामा एवी न्यूट्रिशन एनिमिया कहत रामतीना रक्तम प्रमाण कमी सिकल सेल मुळे रक्तम प्रमाण कमी जर शरीर में रक्तम प्रमाणच कमी रहण्य ते तिनामा रक्तम प्रमाण कमी असल्यामुळे मातान ते वेगवेगळा अवयवमा कॉम्प्लिकेशन होई जातला वेगवेगळो अवयव खराब होयतलो खास करून हृदय खराब होई जातलो दुसरी गोष्ट मुदतपूर्व डिलिव्हरी होईतली किंवा डिलिव्हरी होताना थोडंफार बी रक्तस्राव होयो त्याचे पुरे डिलिव्हरी होई जातलं पण माता मृत्यू होई जातलो तिनामा रक्त बाळ आणि बाळामा आपण आईन रक्त नाही रह्य तिनामुळे बाळ बी कुपोषित आवतलं तिनामा आपणा म्हणे गरोदरपणामा तपासणी याने तपासणीनंतर जो गोडेन औषध उपचार असलो जो सरकारी दवाखाना ते खास करून फुकट जुडतलो काय जुडतलो के काय हे काय इनाम काय से के काय नाही के खाण्यान त्रास होयतलो के काय होयतलो जो नाही मालूम पण नाक देतला आणि खातला नाही किंवा ची गोडी खाद्यानंतर मोडमोड होईतली आंबे किंवा तेरी आमू मेटॅलिक टेस्ट करीत मुई आंबे बिगडी जातलं ते तोहल तेर करताची गोडी नाही खातला कॅल्शियम गुटी कये त्याची गुटी ऍसिडिटी आंबी होई जातली किंवा ची स्क्रीन टाइम पर खायली लेणू कये त्याची नी लेता हे लेता ते ऍसिडिटी होईतरी त्याची त्रास होईतरी करून ची गुटी नी लेतला यांची गुटी नी लेत्यामुळे आपण गर्भन ते वाढयतरींनी मात वेगवेगळा कॉम्प्लिकेशन होई जातला बाळन बी कॉम्प्लिकेशन होईतला पण तिनान पेल सिकल सेल तपासीन तीन माता सिकल सेल से की नी ते तेरू औषध उपचार करणं पडतलं त्याची सिकल सेल तपासलेणो महत्वान से नंतर एमी आमू तिने हा जनन मार्गन आजार कहतला लैंगिक आजार कहतला तेरी एक VDRA लावतेची तपासणी करणं गरजेचे तेर नंतर एक आमू थायरॉइडन तपासणी कहतला ची थायरॉइडन तपासणी गरजेचे या आखा तपासणी सरकारी दवाखानामा मोफत होईतला फक्त आपू दर महिने कमीत कमी गरोदरपणामा
चार वारती बी तपासणं जोवे 12 आठवड्यान पेल एक वार तपासणं जोवे म्हणजे पहिला 3 महिनामा नंतर चौथा 5वा महिनामा एक वार तपासणं जोवे नंतर 6वा 7वा महिनामा एक वार तपासणं जोवे आणि 8वा आणि 9वा महिनामा कमीत कमी एक वार तपासणं जोवे या तपासणीमा तुम हो का गरजेन से की इन तपासणीमा मातान वजन कतरू से दर महीने वजन वाढतो की नाही रक्त प्रमाण कतरो से आथे बीपी बांधीन तपासत्रा म्हणजे कप बांधीन तपासत्रा बीपी कतरू से बीपी 130 ऊपर અને ખાલી बीपी કઈદરા છું 90 तीनान ऊपर से तो की नहीं जर इनान ऊपर रह्यो ते गरोदर माता हा जोखमी से रक्तम प्रमाण कमी रह्यो तेजी जोखमीन से या अहला तपासणीमा डॉक्टर ने आमरा नर्स बायन आमरा जे डॉक्टर से किंवा सरकारी डॉक्टर से किंवा खासगी डॉक्टर से या तपासणीमा समजतलं जर आपण 9 महिना लग्न तपासण्यांनी किंवा 2-2 4-4 महिना या लग्न तपासण्यांनी ते तपासणीमा टाइम पर उपचार नहीं येतलो करीन दिवस रह्या के 1 महिना पाडी चुकी के लगेच नोंदणी कर लेणो नोंदणी कर्यानंतर तपासल्यानंतर आपण जो डॉक्टर से आपण प्राथमिक आरोग्य केंद्रान डॉक्टर से उपकेंद्रान डॉक्टर से नर्स बाई से इनुपा जाईन किंवा आपण सरकारी दवाखाना दडगाव से चाहरे आवीन जर तुम्ही तपासले द्या ते तपासल्यानंतर डॉक्टर तुमको कहे के तार गरोदरपणा मायला हाजसे की नहीं हाजसे काय हाजसे नहीं हाजसे काय करनो पड़े काय औषध उपचार करनो पड़े यो कोई तो आवड है आशा मार्फत अंगनवाडी मार्फत चेती बी प्राथमिक तपासणी करीन आमरा नर्सबाई पाह तपासू आशाबाई पाह तपासू आणि तपासणी करीन आपूचू रिपोर्ट करून रहित आमरा इनामा ते तिनामा जोखमीन कारण रक्तम प्रमाण कमी कयो सिकल सेलन कयो बीएमआई कयो पुण इनामा मध्यंतरी मी सोनोग्राफी में कयो कुचरू से गर्भपिशवीन मुख पर लागलो से किंवा बाळन वजन कमी से किंवा गर्भपिशवी मायलो पाणी कमी से किंवा जुडे गर्भ से किंवा तिनामा माता एनीमिया से तिनामा माता शरीर में थायराइड से अहला काही आजार से जे आपू ट्रीटमेंट करता आवडतला याने डॉक्टर तपासणी निगराणी में ट्रीटमेंट करीन आपू एक हाजो बाळ जन्म आवणे आपणा इनामा त्याचे बाळन करता हाजो बाळ बी जन्म आवणे आणि मातान प्रकृती बी हाजे आवणे।